महाराज खोटं सांगत नाही मी. या मंदिर याच्यावर उभा आहे गादीवर, मी खोटं बोलणार नाही. येता येता दोघं नवरा बायकोचा संवाद सुरू होता. आता मी रस्त्याने चाललो की अवलोकन करत असतो. नवरा बायको हो हो हो, अहो गाडी गेली खड्यात, याच्यासारखी. यायचं ते वेगळं झालं म्हणा, याची गाडी वेगळी खड्ड्यात गेली. त्या बाईने बिचारायला दुःख करून टाकली या माणसाने. बरं एक आता आणि हे शेती यांच्या बी छातीला लागला. गेली गड्डे खड्ड्यात गाडी गेली. मी ताई भाऊ म्हणलं, अरे तुम्ही जीवनाला असं का करता? विचार करत असताना आमची गुरु माऊली सांगतात, ज्या गावाहून तुम्ही तुमच्या गावापर्यंत निघलात तर मधला विचार करायचा नाही. गाडी एक गाडी आणि रोड एक रोड. कुठला विचार मनात आणायचा नाही, तुमचा प्रवास सुखरूप होईल. पण मनात अनेक विचार, नाम जपत असे वैखरी आणि चित्त धावे विषयावरी. चाटे बाबा आमचे तर एक माणूस होता तुमच्या वयीचा, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी बाबा अहो आता टायमिंग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. अरे मी बाबा असं काऊन करायला लागले? त्याचं असं म्हणणं होतं, राग त्यांना आला होता. पण मी रामकृष्ण हरी म्हणून तुम्ही विचारता कशाला? काही गरज नाही विचार. म्हणजे क्रोधात, माणसाच्या जीवनामध्ये क्रोध हा किती विनाशकारी आहे. पण नामस्मरण करत असताना व्यक्तीला क्रोध यायला नाही पाहिजे. हो, क्रोधावर हे औषध आहे. क्रोधाला जिंकण्यासाठी, कामाला जिंकण्यासाठी, हा काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. काम क्रोध लोभ एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा. पुढं काकडा येतो का? समागम धरावा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये हा इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकद्वारी. बोध बुधली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी.